पालकमंत्र्यांचा पडला तर अवघड व्हायचं. तर आज औसा शहरातील 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालयाचं 5 मजली इमारत याचं भूमिपूजनाचा सोहळा आणि काल आणि आज 2 दिवस मी आणि आपले लाडके आमदार अभिमन्यूजी पवार आम्ही दोघेही विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन असा सोहळा या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये केलाय. आणि खऱ्या अर्थानं जे आता अभिमन्यू जे काय काय बोलले हे वस्तुस्थिती आहे. नुसतं बोलणं हा विषय नाही आहे, तर ते त्यांनी केलंय ते बोललेले ते लक्षात घ्या. आणि मी त्याचा आज दिवसभराचा साक्षीदार आहे की जे त्यांनी केलंय, जे लोकांना सांगितलं, जे आपल्या मतदारांना शब्द दिले असे शब्द त्यांनी पूर्णत्वाकडे नेलेत. हे चित्र हा रोल मॉडेल या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी उभं करून दाखवलंय. आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आपल्या सर्वांच्या वतीनं क्रमप्राप्त आहे असं मला वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या आपल्या कर्तव्यदक्ष आमदारांसाठी सर्व औसा नागरिकांनी वाजवाव्यात अशी विनंती करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे PWDचे AC सलीम शेख साहेब, आपल्या उपसंचालक आरोग्य सेवा अर्चना पाटील मॅडम, SDO औसा अविनाश कोरडे, कार्यकारी अभियंता मान्य देवेंद्र निळकंठ, कार्यकारी अभियंता निलंगा मान्य गणेश क्षीरसागर, मान्य प्रदीप ढेले सिव्हिल सर्जन, चंद्रशेखर सोनवणे सभापती बाजार समिती औसा, भीमाशंकर चोरटे मान्य उपसभापती, त्याचबरोबर घनश्याम अडसळ तहसीलदार औसा, सर्व इतर शासकीय अधिकारी, समोर बसलेले आपण सर्व मान्यवर, सर्व माझे पत्रकार बंधू, सगळ्या माझ्या उपस्थित असणाऱ्या भगिनी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, आज अभिमन्यूंनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या. आता गंमत अशी आहे की त्यांनी मला काल संध्याकाळी म्हटले तुम्ही औसाला आज दिवसभराचा कार्यक्रम होता, तर ते म्हणले मी तुम्हाला थोडं लवकर सोडतो. म्हणून म्हटले काल आपण 2-3 उद्घाटनं करू म्हणजे आजचा कार्यक्रम लवकर होईल. आणि मला तुम्हाला खरं गंमत वाटेल, मी 30 तारखेला लातूरला आलो 1 मेच्या कार्यक्रमाला. आणि मला त्या दिवशीच आपली सगळे जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी म्हटले होते, साहेब म्हटले तुम्ही काय 9 वाजल्याशिवाय काय औसामधनं जाणार नाही हे आम्ही आज तुम्हाला सांगतो. आणि बरोबर तसंच घडलं. तर 9:30 इथं वाजले. आणि काल मला अभिमन्यू म्हटले की मी तुम्हाला आपण आदल्या दिवशी 2-3 कार्यक्रम करू म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही लवकर जाऊ शकाल, पण तसं काही घडलं नाही. आणि आता काल मला इथं बोलवलं. आता त्यांनी सांगितलं की पालकमंत्र्यांनी त्या सर्किट हाऊसचं उद्घाटन तिथं मुक्काम करून केलं. आता मला पर्याय नव्हता. मी लातूरहून औस्याला आलो होतो, परत इथनं लातूरला जावा, सकाळी उठून या, त्यामुळे शेवटी पर्यायच माझ्या पुढे ठेवला नव्हता. बरं जेवण पण तिथंच होतं, त्यामुळं काय म्हणायचं, आता जाऊ दे शब्द वापरत नाही देऊ नाही तर पत्रकार म्हणतील, पण तिथं जेवण्याशिवाय मला त्यामुळं असं बरोबर ते काय म्हणायचं अभिमन्यूंनी बरोबर मला चक्रव्यूहामध्ये अडकवलं होतं असं उलटं यावेळेला झालं. आणि परत त्याने आज म्हणजे आज दिवसभर आम्ही फिरतोय. आम्ही सकाळी सुरुवात केली सगळ्या विविध गावातले जे काही कार्यक्रम होते. आज मला वाटतंय अभिमन्यू पवारांच्या निम्म्या विधानसभा मतदारसंघाचा दौरा मी करून आलेलो आहे. म्हणजे निम्मा मतदारसंघ मला मी जिकडे कधीच फिरलो नव्हतो तो सगळा मतदारसंघ मला अभिमन्यूंनी आज फिरवून आणलेला आहे. अगदी कर्नाटक बॉर्डर पर्यंत मला घेऊन गेले, कासार शिरसी पर्यंत. आणि तिथनं परत मला ते आपलं काय मातोळा तिकडं परत तिथं आल्यावर मला म्हणले हे भोसल्यांचं गाव आहे, म्हटलं इथं उतरलं पाहिजे.
तुम्ही म्हणले 2 मिनिटं इथं थांबलं पाहिजे म्हणले, हे पूर्ण गाव भोसल्यांचं आहे. मी तिथं सगळ्या भोसल्यांना पण सांगितले की पवारांच्या मागे राहावा, आणि जे कुठं काही इकडं तिकडे गेलेले भोसले असतील त्यांना पण पकडून आणा आणि त्यांच्या मागे ठेवा. मी तशा सूचना करून आलोय की भोसल्यांनी पवारांच्या मागे राहावं. पवारांच्या म्हणजे या पवारांच्या. जर नाही तुम्हाला पत्रकारांना पण वाटेल शिवेंद्रराजे भाजपचे मंत्री आहेत आणि म्हणतात पवारांच्या मागे राहावा, त्या पवारांच्या नाही, औषधाच्या अभिमन्यू पवारांच्या मागे सगळ्यांनी राहावा असं हे आहे. नाहीतर बातमी मराठीमध्ये लगेच ढचा मा झाला की बातमीचं होत्याचं होतं, त्यामुळे तशी बातमी चुकीची जायला नको. पण आज खऱ्या अर्थानं, बाकी आता गमतीचा भाग आपण सोडूया, तुम्ही बघा आज खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आज अभिमन्यू पवारांनी जे काम केलंय, म्हणजे हॉस्पिटल आपलं आज आता सुरू होणार आहे, 100 बेडचं आरोग्याचं काम त्यांनी केलं. MSEBचे मला वाटतं 11 सबस्टेशन त्यांनी मंजूर करून आणले, त्यातल्या 9ची कामं सुरू झालीत. म्हणजे ऊर्जा विभाग जो आहे लाईटचं काम त्यांनी केलं. आज ADB, हॅम, बाकी मग 0304 बजेट वगैरे इकडून तिकडून आपल्या गिरीश भाऊंकडे मागं जे खातं होतं आपलं ग्रामविकास, त्याच्या माध्यमातून इथला रस्ता व्हाईट टॉपिंगचा, आज रस्त्याची कामं केली. आज आम्ही बोरफळला गेलो, त्या ठिकाणी शाळा बघितली. त्या शाळेला दिलेलं साहित्य म्हणजे कम्प्युटर दिले, डिजिटल लॅब दिली, तिथं पाणी चांगलं तिथं स्वच्छ मिळावं म्हणून RO दिलंय, तिथं सोलरचं सोय करून दिली आहे, तिथं मुलांना सगळं पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून सगळं ज्याला काय म्हणायचं म्युझिकचं सगळं जे काही साहित्य आहे ते सगळं दिलंय, पेटी, तबला, ढोलकी वगैरे सगळं तिथं. हे शिक्षणाची सोय त्यांनी केली. दुसरीकडं कारखाना त्यांनी, मी जाताना त्यांना म्हटलं अभिमन्यू कारखाना कसं वाटते कारखानदार होऊन, म्हणले आता घेतलाय म्हणल्यावर म्हणले राजे चालवला पाहिजे. तर मला अनुभव आहे ना कारखानदारीचा, कारण मी कारखाना आता म्हणजे माझे वडील गेल्यापासून आता मला वाटतं 20-25 वर्ष तरी कारखाना मी माझ्या इथला चालवतोय. त्यामुळे ते बाहेरनं दिसताना फार मोठं दिसतं, पण जे तिथं आत बसलेला असतो त्यालाच माहीत असतो नरड्याला कसा फास लागलाय ते त्यात. पण ते म्हणले घेतलाय आता चालवला पाहिजे, शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे शेवटी चौफेर विकास हा अभिमन्यू पवारांनी आपल्या मतदारसंघाचा केलाय, ही वस्तुस्थिती आहे. त्यातच आपलं हे ज्याला आपण थोडंफार काय म्हणायचं देवाचं अधिष्ठान किंवा म्हणतो, आज आपल्या नाथ महाराजांच्या याला 5 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले, त्याचं कामाचा शुभारंभ झालाय, म्हणजे 5 कोटीचं. त्यामुळं तिथं पण आज आहे की धार्मिक देवाचं वगैरे जे आपण आहे त्याला सुद्धा शासनाकडनं आणि आमदार म्हणून मदत करण्याचं काम हे अभिमन्यू पवारांनी केलंय. त्यामुळं अशा पद्धतीनं काम करणारा आपल्याला आमदार आज मिळालाय. जिथं मगाशी त्यांनी उल्लेख केला, जिथं तालुका नाही तिथं तहसील ऑफिस आज उभा राहिलेलं आहे. हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की तहसीलदार कुठं बसतो, तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार बसतो. जो तालुका असतो तालुक्याच्या हेडक्वार्टरला तहसीलदार बसतो. अजून कासार शिरसीला तालुका तिकडं व्हायचा आहे, त्याच्या आधीच तहसीलदारचं ऑफिस झालंय, त्यांची राहायच्या सोयी झाल्या, PWDचं तिथं ऑफिस झालं, तिथं गेस्ट हाऊस झालं. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आता मी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे, माझा जावळी तालुका माझ्या विधानसभा मतदारसंघातला एक तालुका आहे, सातारा तालुका एक आणि जावळी तालुका एक. अजून पण जावळी तालुक्याला अभिमन्यू तुमच्यासारखं सुसज्ज सर्किट हाऊस आमच्याकडे नाही, म्हणजे गेस्ट हाऊस नाही, 2च रूम आहेत. आणि त्या पण पूर्वी विजयदादा वही असताना, विजयसे मोहिते पाटील बांधकाम मंत्री असताना झालेलं. आत्ता ह्याच्यानंतर आता कुठं मंजुरी आम्हाला त्याला मिळाली, त्यात पण आमची गंमत झाली. अभिमन्यूंचा अभ्यास एवढा आहे, दुसरं ते देवेंद्रजींचे लाडके आहेत, त्यांना मागल तेवढा पैसा मिळतो. आम्ही आमचा प्रस्ताव पाठवला, HPC मध्ये माझा प्रस्ताव 8 का 9 कोटीचा होता, मंजुरी दिली 3 कोटीचे मला. म्हणजे मंत्र्याचे पण पैसे कापले, पण तुमचे कापत नाहीत, लक्षात ठेवा. त्यामुळं आज एक आहे, म्हणजे मी जे मगाशी आधी पण एकदा बोललो की आज अभिमन्यूंना नुसता लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर प्रशासनामध्ये त्यांनी जे काही वर्ष काम केलं,
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही बाजूंचा त्यांना पूर्ण अभ्यास आहे। प्रशासकीय यंत्रणा मंत्रालयातली आणि अधिकारी लेवलची कशी चालती आणि लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मग लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं काय असतात, या दोन्ही गोष्टींचा त्यांना अनुभव आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या इथं असल्यामुळं राज्यामध्ये काय काय घडतंय, राज्यामध्ये चांगलं वाईट कोण काय करतंय, कुठं काय झालं, काय हे पोलीस यंत्रणा असेल बाकी काय असेल, अशा सगळ्या गोष्टीचा आज अनुभव हा आपल्या आमदारांकडं त्यांची सगळी कामाची जी काही आहे त्याची शिदोरी म्हणून आज आहे। त्यामुळे त्याचा नक्कीच आपल्या मतदारसंघाला फायदा करून देण्याचं काम हे अभिमन्यूंनी केलंय। त्यांना जे काही दिसलं समजलं, जे काही त्यांना त्यावेळेला देवेंद्रजींच्या जवळ काम करताना जे काही त्यांच्यापर्यंत आलं राज्यातनं अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, हे प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते। कुठलाही अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यासारखं काम करत नाही। एखाद्या अधिकाऱ्याची एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, दुसऱ्या अधिकाऱ्याचा वेगळा असतो। कधी कधी एखादा अधिकारी पडदिशी कामाला हो म्हणतो, करून टाकू साहेब काय अडचण नाही। कधी कधी दुसऱ्या त्या कामाच्या बाबतीत एखाद्या अधिकाऱ्याला फार कन्व्हिन्स करायला लागतं की हे का झालं पाहिजे, हे का होणं गरजेचं आहे। आणि त्याचं जोपर्यंत तुम्हाला ती आयडिया, ती टॅक्ट जोपर्यंत नसते तोपर्यंत तुम्ही ते सहजासहजी करू शकत नाही। आणि ते आज अभिमन्यूंनी करून दाखवले, ही वस्तुस्थिती आहे। मग तहसील ऑफिस असेल, आपली 5 मजल्याची इमारत असेल किंवा इतर या असेल जिथं शक्य नव्हतं किंवा राज्यामध्ये जिथं घडलेलं नाही ते आज औसा विधानसभा मतदारसंघामध्ये घडले, हे लक्षात ठेवा। म्हणजे राज्यात इतर मतदारसंघांमध्ये जिथं जिथं ह्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत त्या गोष्टी आज आपल्या मतदारसंघात आपल्या आमदारांच्या माध्यमातून उभ्या राहिल्या आहेत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं, ही माझी नक्कीच पालकमंत्री म्हणून विनंती आहे। आज मी मनापासून आपल्याला सांगतो की पुढे सुद्धा आम्ही आता सगळेजण एकत्र काम करतोय। आज देवेंद्रजींची ताकद आमच्या सगळ्यांच्या मागे आहे। आज आपल्या महाराष्ट्राची जाण असणारा नेता आहे, एका विभागाची नाही, संपूर्ण राज्याची जाण असणारा। राज्याला काय पाहिजे, लातूर मधल्या माणसाला काय पाहिजे, कोकणातल्या माणसाला काय पाहिजे, विदर्भातल्या माणसाला काय पाहिजे, उत्तर महाराष्ट्रातल्या माणसाला काय पाहिजे, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात काय पाहिजे आणि मुंबईमध्ये काय केलं पाहिजे, संपूर्ण राज्याची जाण असणारं देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून एवढं मोठं नेतृत्व आज आपल्या मागे आहे आणि यांच्या माध्यमातून, या नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा, आपल्या विधानसभा मतदारसंघाचा भरभरून विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण सगळ्यांनी 100% मनाशी खुणगाठ बांधून ठेवा, एवढं मी या ठिकाणी सांगतो। कुठेही निधीची कमतरता आपल्याला पडणार नाही। ठीक आहे, टीका टिप्पणी होती, राजकीय आरोप होतात की लाडक्या बहीण योजनेमुळे राज्यावर राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय, हे आलंय ते आलंय, ठीक आहे, थोडे दिवस इकडे तिकडे होऊ शकतं। आपण पण घरामध्ये आपलं घरामध्ये काम करताना थोडं 4 दिवस वर 4 दिवस खाली होतं। सगळ्यांचे काय सगळे दिवस एकसारखे सगळ्या बाबतीतले जात नाही, त्यामुळं होतं वर खाली, थोडं वर खाली सध्याच्या याच्यामध्ये थोडं झालं असेल। पण हे जरी असलं तरी राज्याची आर्थिक घडी बसवण्याची ताकद, धमक आणि कुवत ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांमध्ये, हे आपण लक्षात ठेवा। दुसरं कुणी हे करू शकत नाही आणि दुसरं कुणाला हे शक्यही नाही, हे या ठिकाणी अगदी ठामपणे एक जबाबदार व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आपल्याला याबद्दल शाश्वत करू इच्छितो। त्यामुळे लवकरच पुढची सुद्धा विकास कामं ज्या गतीनं व्हावीत ही आपली अपेक्षा होती ती 100% होतील। आज ADB, आज हॅम मधली आज याचं काम जे चाललंय 450 कोटीचं काम, म्हणजे मला वाटतं मी त्या आम्ही मला आशिवला आपण मी त्या लोकांना मी म्हटलं कधी तुम्ही मागणी तरी केली होती का की 450 कोटीचा रस्ता आम्हाला मिळावा? ते म्हणले साहेब अजिबात नाही म्हणले, आमची इच्छा एवढीच होती की चांगला डांबरी रस्ता असावा आणि खड्डे पिड्डे त्याला नसावेत। आम्हाला आपलं आज 450 कोटी रुपये खर्च करून 52 किलोमीटरचा रस्ता आज तिथं त्याचं काम सुरू आहे। हे मागणी नसताना, लोकांचं स्वप्नात पण नसताना आज एवढं छप्पर फाडके ज्याला आपण म्हणतो एवढं मोठं काम
आज फडणवीस साहेबांनी आपल्या मतदारसंघाला दिलं ते फक्त अभिमन्यू पवारांमुळे, हे लक्षात ठेवा. दुसरीकडं आपलं लांबजाना ते कवा लातूरचा तो रस्ता चालू आहे, त्याचं पण काम 162 कोटीचं काम आज ते चालू आहे. ही सर्व जी रस्त्यांचं जाळं हे झाल्यानंतर या तालुक्याच्या आर्थिक जे चक्र आहे हे 100% सुधारणार आहे. याच्यावर इथं बाहेरनं लोक, बाहेरनं व्यवसाय, आपले व्यवसाय वाढणार आहेत. वर्दळ एकदा सुरू झाली की हॉटेल, राहायची सोय, छोटं मोठं काही ना काहीतरी तिथं उभा राहतं, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एवढं सुसज्ज नेटवर्क रस्त्यांचं झाल्यानंतर 100% आर्थिक जी या तालुक्याची ताकद आहे ती सुद्धा जिल्ह्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही, हे या निमित्तानं 100% मी सांगू इच्छितो. त्यामुळं अशाच पद्धतीनं पुढचा विकास या तालुक्याचा होत राहावा. सगळ्यांनी अभिमन्यू पवारांना आपण साथ तर दिलेलीच आहे, पण अजून पुढं मोठ्या प्रमाणावर साथ द्यावी. आज देवेंद्रजींनी जिल्ह्यामध्ये सगळीकडे 1 मेला जाहीर केलं की मुख्यमंत्री सहायता निधी, इथं हॉस्पिटल होत आहे, मुख्यमंत्री सहायता निधी मुंबईला आपल्याला जायला लागायचं, आज ते मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. आज आपल्या जिल्ह्यामध्ये लातूरमध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचा कक्ष तिथं उभा केला. आता आम्ही बाहेर पेढे वाटले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं की देशामध्ये जातीय जनगणना ही होणार. त्यामुळं हा जो जातीचा आणि जो आरक्षणाचा विषय आहे तो ह्याच्यानंतर पूर्णपणे दूर होणार. आज प्रत्येक जण मराठा, ओबीसी, मागासवर्गीय, मुसलमान सगळेजण आज प्रत्येक जण एकामेकाकडे संशयाकडे बघतोय. प्रत्येकाचं असं आहे की बाबा आमचं काय तर काढून नेतात का काय, आम्हाला मिळालेलं काय जातंय का काय. पण एकदा ही जनगणना, कास्ट सेन्सस जी आपण म्हणतो, ती घेण्याचा जो निर्णय आज केंद्र सरकारने केला हा देशाच्या दृष्टीनं फार मोठा निर्णय. नुसता बातमीपुरता नाही, तर हा निर्णय आणि या निर्णयाचं सगळं सेन्सस जो आहे तो तयार झाल्यानंतर जे काही ओढाताण किंवा जे काही आरक्षणाच्या वरनं वादविवाद आणि समाजामध्ये जे काही तंटे आणि संघर्षाचं वातावरण निर्माण होतंय हे पूर्णपणे संपणार आहे, हे आपण लक्षात घ्या. तेव्हा अतिशय महत्वाचा निर्णय या देशाच्या, या राज्याच्या भवितव्याच्या दृष्टीनं, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्याच्या दृष्टीनं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं जातीय जनगणनेचा घेतलाय. हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकी जास्त वेळ घेत नाही, कारण मला आता पुढं सातारला जायचंय. मला वाटतं अजून थोडा वेळ मी थांबलो तर परत मला दुसरा दिवस पण इथं सर्किट हाऊसमध्ये अभिमन्यू काढायला लावतील आणि म्हणतील आता 2 दिवस तुम्ही राहिलाय, त्यामुळं आता कायम आल्यावर इथंच राहिलं पाहिजे. पण जास्त वेळ घेत नाही, एवढंच सांगतो की आज आपल्याला एक अतिशय कर्तव्य दक्ष आणि ताकदीनं काम करणारा आमदार मिळालेला आहे. नुसतं बोलणं नाही तर काम करून दाखवण्याची धमक त्यांच्यामध्ये, हे लक्षात ठेवा. आज नुसतं भाषण करणं, बोलणं, डायलॉग मारणं हे फार सोपं असतं, कुणी ते करू शकतं. किंवा अगदी फार सुंदर भाषण करणारी पण अनेक लोक असतील, पण पुढं काय, भाषण करून गेल्यानंतर, बोलून गेल्यानंतर, सांगून गेल्यानंतर ते काम अस्तित्वात उतरवणं, त्या कामासाठी पाठपुरावा करणं, त्या कामासाठी मंत्र्यांकडे जाणं, त्या कामासाठी निधी उपलब्ध करणं, अधिकाऱ्यांपर्यंत जाणं, ह्या सगळ्या गोष्टीला कष्ट घ्यायला लागतात, परिश्रम घ्यायला लागतात. त्याच्याशिवाय कामं अशी मतदारसंघाला मिळत नाहीत, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आज ते काम आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी अहोरात्र झटून अभिमन्यू पवार हे ताकदीनं करत आहेत आणि पुढे सुद्धा करत राहतील. पालकमंत्री म्हणून मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. मी 2-3 ठिकाणी सांगितलं, इथं पण सांगतो, मी आधी त्यांचा मित्र आहे, नंतर पालकमंत्री आहे. त्यामुळे मित्र आणि मंत्री या दोन्ही ह्याच्यातनं मी त्यांच्या बरोबर आहे, एवढं या निमित्तानं सांगतो. परत एकदा आजचं हे भूमिपूजनाचा कार्यक्रम म्हणजे झाला असं घोषित करतो आणि माझे 2 शब्द इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.